हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण तमाम महाराष्ट्रामधले जेवढ्या नर्सेस काम करत आहेत प्रेझेंटली, ते गव्हर्मेंट असो, प्रायव्हेट असो किंवा सेंट्रल असो, ओके, कुठेसुद्धा जर तुम्ही महाराष्ट्रामधून पासआउट आहात किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असत, ओके, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. 2 लेटर सर्क्युलेट होत आहे. एक फ्री CNEचं की CNEसाठी आता तुम्हाला पैसे भरायची गरज नाही, आणि दुसरे येत आहे की तुम्हाला 150 क्रेडिट आवर तुमच्या अकाउंटमध्ये असायला हवं, जेणेकरून 2027मध्ये जेव्हा तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रिन्यूअल करणार त्यावेळी तुम्हाला म्हणजे रिन्यूअलसाठी फायदा होईल. जर 150 क्रेडिट आवर नसेल तुमच्या अकाउंटमध्ये तर तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. तर याचं तथ्य आपण आज इथे बघणार आहोत की सर्क्युलेट तर होतं हे दोन्ही लेटर, बट किती % हे खरं आहे खोटं आहे आपल्याला माहिती नाही, कारण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर अजूनही हे दोन्ही लेटर अपडेट झालेले नाही आहे. ओके, जरीसुद्धा खरे असेल, जरीसुद्धा खोटे असतील, तरीसुद्धा आपल्याला एवढं माहिती आहे की 150 क्रेडिट अवरचा त्यांनी ऑलरेडी 2022-23मध्ये सांगितलेलं आहे. लेटर आलेलं होतं त्यावेळेस की 150 क्रेडिट अवर तुमच्या अकाउंटला हवे. ओके, आता CNE फ्री ऑफ कॉस्ट करायची का? ओके, याच्याविषयी थोडंसं चर्चेचा विषय आहे. ओके, तर याविषयी मी काही तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकत नाही. ज्यावेळी नेक्स्ट CNE कुठलं ऑर्गनायझेशन कंडक्ट करेल त्यावेळीच आपल्याला माहिती पडेल की बाबा CNE फ्री आहे की नाही आहे. ओके, तर आपण बघून घेतो ते लेटर. हे लेटर आहे. या लेटरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की CNE या CPD जे शुल्क आहे ते काय केलेलं आहे, त्यांनी रद्द केलेलं आहे. म्हणजेच जे की ॲज अ डेलिगेट म्हणून तुमच्याकडून 20 रुपये घ्यायचे आणि ऑर्गनायझर म्हणून 2000 रुपये त्यांना द्यावे लागायचे आणि 100 रुपये स्पीकरला जायचे. ओके, तर हे परिषदेने रद्द केलेलं आहे. म्हणजे परिषद काय म्हणते, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, की बाबा जे कोणी स्पीकर म्हणून येत आहेत, जे कोणी ऑर्गनाईज करत आहे CPD, ओके, तर MNC त्यांच्याकडून पैसे घेणार नाही किंवा स्पीकरलासुद्धा पैसे द्यायची गरज नाही किंवा यांना पण द्यायची गरज नाही. ओके, ठीक आहे. आणि परिचारकांकडून 20 रुपये ओके असे घेण्यात यायचे. जवळपास आता मी सुद्धा 2 CNE हे केलेले होते, तर 300 ते 600 रुपये एका डेलिगेटकडून घेण्यात यायचे. आता यामध्ये हे सगळी फीज इन्क्लूड असायची. MNCची ही फीज इन्क्लूड असायची. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ऑर्गनाईज करण्यासाठी 2000 रुपये, स्पीकरला 100 रुपये आणि सहभागी परिचारिकांकडून 20 रुपये अशा पद्धतीची फीज होती, जे की MNCला जायची. MNCला ही फीज जायची. ती जी फीज आहे आता MNC घेणार नाही. बट जसं आता ऑर्गनायझर आहे, जर समजा एखादं ऑर्गनायझर एखादं XYZ कॉलेज समजून घ्या, XYZ कॉलेजने ऑर्गनाईज केलं. ओके, मग ते का फ्री घेणार आहे का? ओके, ठीक आहे. जे तुमच्याकडून हे जी फीज होती, ओके, याच्यातला हा भाग होता हा कमी होणार. ओके, मी 100% नाही सांगू शकत, हे फीज थोडी कमी होऊ शकतं, 100 होऊ शकतं किंवा 200 रुपये होऊ शकतं. ओके, बट जे MNCला फीज द्यायची, ओके, आयोजन घेणारे शुल्क, MNC जी पैसा घ्यायची आयोजकांकडून, स्पीकरकडून वगैरे, तो पैसा घेण्यात येणार नाही, कारण डेलिगेट करून फक्त 20 रुपये घेण्यात यायचे, ते सुद्धा घेण्यात येणार नाही. म्हणजे जो खर्च आहे, जे की 300 ते 600 रुपये घ्यायचे, हा मे बी कॉस्ट कटिंग होऊ शकतो. ओके, पूर्णतः फ्री होईल की नाही हे गॅरंटी नाही. ओके, फक्त MNCला जे पैसे MNC घ्यायची ऑर्गनायझरकडून, म्हणजे ॲज अ डेलिगेट तुम्ही जे जिथे तुम्ही CNE अटेंड करायला जायचे, जसे XYZ कॉलेज असो, ते तुमच्याकडून एवढे फीज घ्यायची, कारण त्यांना इथे पैसे द्यावे लागायचे MNCला. ते पैसे आता कमी केले म्हणजे तुमचा हा जो खर्च आहे हा कमी होऊन जाणार. म्हणजे मे बी इथे कॉस्ट कटिंग होऊ शकतो, हा माझा अंदाज आहे. ओके, त्यानंतर हे एक लेटर आहे 19 तारखेचं. याच्यामध्ये लिहिलं आहे की CNE करणं गरजेचं आहे. CNE करणं गरजेचं आहे. आता ते 150 जे क्रेडिट अवर्स आहे ते असणं गरजेचं आहे मार्च 2027पर्यंत. तरच तुम्ही 2027मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही रिन्यू करू शकता. जर तुमच्या अकाउंटमध्ये 150 क्रेडिट अवर नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. ओके, कधीचं? 2027पासून 2032पर्यंतचं. कारण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रत्येक 5 वर्षानंतर आपल्याला अपडेट करायचं. जसं आता मी 2008-9 मधला पासआउट. ओके, मी 2012मध्ये एकदा केलं, मी 2017मध्ये एकदा करलं, नंतर मी 2022मध्ये एकदा केलं, आता मी 2027मध्ये करणार. ओके, 2022पर्यंत मला कुठलेही CNE करण्याची गरज नाही लागली. बट 2016 नंतर माननीय उच्च न्यायालय, ओके, यांनी एक याचिका दिली होती आणि सांगितलं की बाबा 2016च्या नंतर जेवढ्या पण CNE असतील,
ओके, जेवढे पण रजिस्ट्रेशन असणार त्यावेळी तुम्हाला CNE करणं बंधनकारक आहे. 2022मध्ये मला जवळपास एक 50 CNE पॉईंट जमा करावे लागले, तेव्हा माझं रजिस्ट्रेशन झालं, रिन्यू झालं. आता त्यांनी 150 अवरची अट घातलेली आहे 2027मध्ये. ओके, तर मला असं वाटते की हे खरं असू शकतं लेटर, बट अजूनही हे लेटर अपडेट झालेलं नाही आहे वेबसाईटवर. त्यामुळं आपण घेऊन चालू की नाही, आपल्याला किती काही नाही म्हटलं तरी काही नाही काही CNE पॉईंट्स आपल्या अकाउंटमध्ये असायला हवं, तरच तुमचं रजिस्ट्रेशन होणार. तर मिनिमम तुम्ही 50 घेऊन चालला की 50 CNE पॉईंट तरी तुमच्या अकाउंटला असायला हवं. 150ची अट, हे लेटर कन्फर्म झालं तर 150 असायलाच हवं. हे लेटर कन्फर्म नसेल तर कमीत कमी मी 50 CNE तर पकडून चाललो की बाबा एवढं तर तुम्हाला पॉईंट असायला पाहिजे. ओके, त्यासाठी जे फीजचं सांगितलेलं आहे, पहिलं आपल्याकडून 600 रुपये घ्यायचे. मे बी याच्यामध्ये कॉस्ट कटिंग होऊ शकतं, कारण MNC म्हणते की आता आम्हाला पैसे नको तुमच्याकडून, तुम्ही डायरेक्टली CNE कंडक्ट करू शकता. फक्त ते CNE कंडक्ट करायच्या पूर्वी MNCची परमिशन घेऊनच तुम्हाला कंडक्ट करावं लागेल. ओके, तर त्याचं वॉट एव्हर इट मे बी कॉस्ट कटिंग होऊन हे 200 किंवा 300 रुपयाला ही CNE तुम्हाला पडू शकते, असं माझा अंदाज आहे. ओके, ठीक आहे. तर हे एक लेटर समजलं की बाबा 2027 पूर्वी तुमचे 150 क्रेडिट पॉईंट तुमच्या याच्यात व्हायला पाहिजे. ओके, आता बरेच विद्यार्थी म्हणते की सर आम्ही पैसे आम्हाला पे करायचं नाही आहे, आम्हाला टोटली फ्री पाहिजे, टोटली फ्री आम्हाला CNE करायचं आहे. तर यासाठी कुठे जायचं मग बघा. आता हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं हे आहे, वेब पेज आहे. ह्या वेब पेजवर गेल्यानंतर तुम्हाला अपडेट सगळ्या मिळतील. ओके, इथे गेलो आपण, सर्क्युलरमध्ये गेलं, सर्क्युलरमध्ये चेक केलं तर सर्क्युलरमध्ये अजून काही अपडेटेड नाही आहे. जूनचं शेवटचं अपडेट आहे, जून समथिंगचं. त्याच्यानंतर नाही, ऑक्टोबरचं पण CNE सर्क्युलरसुद्धा तुम्हाला दिसतं इथं. ओके, न्यू CNE सर्क्युलर, हे 3 ऑक्टोबरचं तुम्हाला सर्टिफिकेट दिसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, शेवटचं पत्र तुम्हाला दिसतं. ओके, ऑनलाईन अर्ज परिषदेकडे सादर करण्याबाबत एवढंही लेटर दिसतं. स्पीकर, ऑब्झर्वर म्हणून ॲज अ तुम्ही नाव देऊ शकता असं याच्यामध्ये दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता ॲज अ स्पीकर आणि ॲज अ ऑर्गनायझर म्हणून. ओके, पण त्याच्यानंतर तुम्हाला काही लेटर याच्यामध्ये दिसत नाही. ओके, आता जर तुम्हाला तुम्हाला CPD करायचीच आहे तर मग कुठे जाणार तुम्ही बघा. आता फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला CPD करायची असेल तर तुम्ही कुठे जायचं, ओके इथे जायचं, CPDवर क्लिक करायचं. CNE CPD केल्यानंतर तुम्हाला हे असं वेबसाईट ओपन होणार. ओके, लॉग इन आणि हे, तर मग त्याच्यानंतर आपण असं इथं जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला CNE ॲट प्रेझेंटली कुठे कुठे किती चालू आहे त्या दिसतात. आता 3 CNE चालू आहे, 2 ऑनलाईन चालू आहे आणि एक मुंबईमध्ये असणार आहे. मुंबईला 24 नोव्हेंबरला असणार आहे बियॉन्ड द बर्थ असेस. ओके, हे सगळ्यांसाठी CPD आहे. ओके, 24 तारखेला 9 वाजतापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. जर हे 10 क्रेडिट अवरसाठी तुम्हाला 350 रुपये पे करावी लागेल. ओके, याच्यामध्ये फीज 350 रुपये लिहिले, नो फीज लिहिलेली आहे, बट स्टील तुम्हाला 10 क्रेडिट अवर भेटणार आहे. तर हे तुम्हाला करायचं तर डिटेलवर जायचं आणि हे करायचं. तर फ्री करायची असेल तुम्हाला, हे बघा हे ऑनलाईन आहे, याच्यामध्ये 1 क्रेडिट अवरसाठी तुम्हाला 200 द्यायचे आहे. ओके, तर हे इम्पेटस ऑनलाईन CPD आहे आणि ही जी आहे हे टोटली फ्री असणार आहे. बघा कुठलेही रुपये लागणार नाही तुम्हाला, 5 क्रेडिट अवर मिळणार आहे. मी तुम्हाला हेच म्हणेन की जे पण नवीन मुलं आहेत, जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CPD करायची असेल, ओके तुमच्या क्रेडिटवर तुम्हाला जमा करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही याच्यावर क्लिक करायचे. ओके, ही बघा 1 नोव्हेंबरला सुरू झालेली आहे, 31/12पर्यंत तुम्ही 5 तुम्हाला क्रेडिटवर भेटणार आहे. तर काय करायचं मग आता याच्यासाठी फ्रीसाठी डिटेलवर जायचं. डिटेलवर गेलात तुम्ही, इथे तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू अप्लाय. ओके, बघा काय करायचं, यस याच्यावर क्लिक करायचं प्लस यस आय वॉन्ट टू अप्लाय. ठीक आहे, मी करतो तुम्हाला यस क्लिक केलं मी, यस आय वॉन्ट टू अप्लाय. ओके, CPD आणि हे मी याच्यावर क्लिक केलं. ठीक आहे, ओके क्रेडिट अवरसाठी यस अप्लाय करून टाकू, यस अप्लाय केलं. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हे असं CPDवर जायचं, CPDवर लॉग इन आणि CNE दिसतं तुम्हाला. ओके, तर आपण इथे काय करू, CNE लॉग इनवर जाऊ. ओके, लॉग इन केलं. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे काय करावं लागेल, ॲज अ तुम्हाला काय करावं लागेल, पार्टिसिपंट करावं लागेल. ओके, आता सर म्हणणार की सर आम्ही लॉग इन कसं करायचं, तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा Gmail चेक करा. ओके, जर तुम्ही ऑलरेडी 2022मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन रिन्यू केलं असेल तर 100% तुम्ही जो ईमेल ID त्यावेळी दिला असेल तुमच्या Gmailमध्ये 2022मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर, रिन्यू केलं असेल तर, ओके रिन्यू केलं असेल तर. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मग क्रिएट करावं लागेल. ओके, क्रिएट करावं लागेल तुम्हाला सगळं. ओके, याच्यात दोन्ही ऑप्शन आहे, क्रिएट आहे, लॉग इन आहे. ओके, तर आपण लॉग इन करू, ऑलरेडी माझा आहे. ओके, तर याच्यामध्ये तुमचा युजर ID टाकायचा. ओके, तुमचा हा युजर ID टाकायचा, इथे युनिक ID टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि मग लॉग इन करायचं. तुमच्या अकाउंटला तुम्ही चालले जावाल. ओके, ठीक आहे.
जर तुम्ही CPD शेड्यूलवर बघायला गेला तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला, तर हे सगळे तुम्हाला दिसतं. आता मला फ्री करायचं आहे, मला पैसेच पे करायचे नाही, घरी बसून करायचं ऑनलाईन, तर मी हे करणार. जर तुम्ही मुंबईमध्ये आहात, मुंबईमध्ये तुम्हाला करायचं असेल तर 350 रुपये पे करून तुम्हाला 10 क्रेडिट अवरसाठी तुम्ही करू शकता. ओके, जर तुम्हाला करायची असेल आणि हे फक्त 1 क्रेडिट अवर आहे आणि 200 रुपये घेत आहे. ओके, तर आपण फ्रीचं करू. ओके, बघा, चला डिटेलवर क्लिक करू. केलं डिटेलवर, मग काय करायचं, इथे मी क्लिक करणार हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. तुमचा रजिस्ट्रेशन डिटेल टाका तुम्ही. जसं आता माझं आहे XLVII. ओके, आणि त्यानंतर मी माझा टाकणार 501. ओके, हा टाकला, मी अप्लाय करणार. ओके, येस इट्स वर्किंग. येस यू हॅव ऑलरेडी अप्लाइड दिस. मी सकाळीच अप्लाइड केलं होतं, तर ओके केलं. त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला याच्यावर करायचं. ओके, अप्लाय केलं. अप्लाय करणं गरजेचं आहे. तुम्ही विदाऊट अप्लाय करता ह्या लिंकवर जाऊन जर तुम्ही CPD करायला लागणार तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार नाही. सो ऑलवेज यू हॅव टू फर्स्ट अप्लाय. याच्यावर क्लिक करायचं, इथं अप्लाय करा आणि त्याच्यानंतर हा लिंकवर तुम्ही क्लिक करायचं. मी लिंकवर क्लिक केलं. ओके, बघा इथे पोहोचलो, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. ओके, आणि इथे काय करायचं, स्टार्ट करायचं. आता बघा, हे जवळपास 6 तासाचे 6 आवर्सचा हा क्लास आहे पूर्ण. हा क्लास तुम्ही बघायचा आणि मधामध्ये इथे क्वेश्चन्स येणार. ओके, आणि आन्सर्स येणार, तर तुम्हाला ते द्यावे लागतील. आणि कम्प्लिटली तुम्हाला 6 तासामध्ये 6 आवर्स तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. ओके, ते सर्टिफिकेटवर तुम्हाला 5 क्रेडिट पॉईंट लिहिले असणार की नाही भाई, 5 क्रेडिट पॉईंट तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेत म्हणून. ओके, कळलं का, स्टार्ट टू एंड तुम्हाला करावं लागेल. ओके, सो ॲस्त्रिका स्पियर म्हणून आहे कंपनी, त्यांचं हे सगळं दिसतं. ओके, त्यावरून तुम्ही करू शकता. हे फ्री ऑफ कॉस्ट झाली. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला हे जर अशी करायची असेल, तुम्हाला पैसे देऊन जर करायची असेल तर काय करणार तुम्ही सांगा. यस, तर जर तुम्ही मुंबईचे आहात, मुंबईमध्ये करायचं असेल तुम्हाला, तर इथे जायचं. ओके, ह्या सेंटरला जायचं. ओके, याच्यावर क्लिक करू आपण. ओके, हे क्लिक केलं, इथे अप्लाय करू. कुठलं कॉलेज आहे, सेवा मंडल एज्युकेशन सोसायटी, सुनंदा प्रवीण कॉलेज ऑफ नर्सिंग. ओके, हे कुठे येतं, हे माटुंगाला कॉलेज आहे SNDT कॅम्पसमध्ये. ओके, तर ह्या SNDT कॉलेज ऑफ नर्सिंग असेल मला असं वाटतं हे, तर इथे जाऊन तुम्ही करू शकता. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे कुणाचा कसा क्लास असणार आहे. ओके, सगळं. मग इथे तुमचा नंबर टाका. हे घ्या, अप्लाय करून टाकलं मी. ओके, अप्लाय केलं. येस, मॅक्सिमम पार्टिसिपंट कॅपॅसिटी एक्सीड, म्हणजे ऑलरेडी कोणीतरी 300 लोक मॅक्सिमम असतं, ते केलेलं आहे, त्याच्यामुळे मला घेत नाही आहे. ओके, जर केलं तर हे मला ऑफलाईन तिथे जाऊन करावं लागेल, बट मी ऑनलाईन हे घरबसल्या करू शकतो. तर तुमच्यासाठी घरबसल्या करणं गरजेचं आहे. ओके, हे झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. ओके, जर तुम्हाला पेमेंट देऊन करायचं असेल तर हे करू शकता. ओके, ते आता तुम्हाला सांगितलं मी की ऑलरेडी जर लॉग इन केलं आपण, तर लॉग इनसाठी तुम्हाला ID सांगितलं. आता माझ्याकडे ऑलरेडी ID आहे, पासवर्ड आहे, UID आहे, त्याच्यामुळे मी ते टाकून लॉग इन करणार. ओके, ठीक आहे. आता हे बघा, त्याच्यानंतर शेवटी तुमच्याकडे सर्टिफिकेट येणं गरजेचं. अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट येतं नंतर. ओके, की पार्टिसिपेशन. ओके, ऑर्गनाइज बाय एक भारती विद्यापीठमध्ये हे झालं होतं. हे बघा, माझा नंबर दिला, ॲज अ डेलिगेट मी जॉईन केलं होतं. ओके, तर याच्यामध्ये मला याचे किती पॉईंट्स मिळाले, 10 क्रेडिट अवर्स माझ्या याच्यामध्ये जमा झाले. हे एक सर्टिफिकेट असं मिळतं आपल्याला. हे मी 600 रुपीज पे करून, 550-600 रुपये पे करून मी हे केलं होतं. ओके, तर आता माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे 2 लेटर येत आहे, मे बी शक्यता 90% हे खरे आहेत अशी शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही रेडी होऊन जा. 150 क्रेडिट अवर तुम्हाला करायचे आहे, जिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CNE अटेंड करता येईल. आणि CNE कोणती अटेंड करायची, जसं मी आता MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर जसं मी तुम्हाला CPDचा शेड्यूल बघायचा, त्या शेड्यूलमध्ये CPD हे CNE असणं गरजेचं आहे आणि तीच CNE तुम्हाला अटेंड करायची आहे. जर समजा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर हे CPDचा शेड्यूल किंवा CNE ही शेड्यूल होत नाही आहे आणि ते जर कराल तर तुम्हाला पॉईंट्स भेटणार नाही, तुमचे पैसे पण जाणार, तुमचा वेळ पण जाणार, वेस्ट जाणार. सो दॅट्स वाय पहिलं तुम्ही शेड्यूल बघा, त्या शेड्यूलनुसार त्या कॉलेजला जाऊन अटेंड करू शकता किंवा त्या शेड्यूलनुसार तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. आणि आफ्टर सगळं झाल्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे हे घेणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमचे पॉईंट्स तुमच्या खात्यात जमा झाले असं ग्राह्य धरल्या जाणार. ओके, सो अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल व्हिडिओशी रिलेटेड CNEच्या व्यतिरिक्त अजून काय तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. ओके, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, बट CNE 150 क्रेडिट अवर तुम्हाला करावे लागतील, जे तुमचे फ्री पण असू शकतात. बट माननीय कोर्टाचा आदेश आहे की 150 क्रेडिट अवर करावं लागेल, कारण सेम लाईक दॅट
जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे MBBS डॉक्टर आहे त्यांच्यासुद्धा त्याच्यामध्ये काय असतं CME असतात त्यांच्या आपल्या CNE असतात त्यांच्या CME असतात त्यांनासुद्धा हे क्रेडिट अवर्स कंप्लीट करावं लागतं तेव्हाच त्यांचं रजिस्ट्रेशन होतात ते लोक करतात. सेम लाईक दॅट आपल्यासाठी सुद्धा 150 क्रेडिट अवर आपल्याला करावे लागतील. ओके हे बघा हे फ्री असेल की नाही आय डोंट नो. फ्री असेल तर मी तुम्हाला सांगितलं की फक्त MNC स्वतः घेणारा पैसा कमी करत आहे. ओके बट ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये CNE ऑर्गनाईज होईल ओके ते तर डेफिनेटली मला वाटत नाही की ते फ्री ऑफ कॉस्ट करतील म्हणून. ओके जर तुम्ही ऑनलाईनमध्ये जर बघायला गेलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये फ्री CNE तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. सो एक चांगलं ऑथेंटिक वे ज्या CNE MNCच्या वेबसाईटवर शेड्यूलमध्ये दिसतील त्या CNE तुम्हाला अटेंड करायचे आहे. ओके सो 2027मध्ये तुम्ही रिन्युअलसाठी पात्र होणार. थँक्यू.